नमस्कार. वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगदः पित्रो वंदे पार्वती परमेश्वरो. श्रावण मासाच्या या पुण्यपर्व कालामध्ये समस्त ईश्वर भक्तांना माझा मनपूर्वक नमस्कार. ईश्वर भक्तीमध्ये शिवभक्ती ही सर्वश्रेष्ठ मानली जाते आणि सध्या पाहता शिवभक्ती करणाऱ्यांच्या भक्तांचा ओघ वाढतो आहे, कारण त्यांना भक्तीची प्रचिती तेवढ्या प्रमाणात येते आहे. असंच एक श्रावण मासानिमित्त भक्त आपापल्या परीने आपापल्या स्तरावर आपल्याला होईल त्या पद्धतीची ईश सेवा करत असतात. कोणी तीर्थयात्रेला जातं, कोणी रुद्राभिषेक करतं, कोणी उपवास करतं, कोणी मंदिरात जाण्याचा प्रयत्न म्हणजे रोज दिनचर्या असते. अशा अनेकविध पद्धतीनं प्रत्येकजण आपली सेवा ईश्वरचरणी समर्पित करत असतात. तसाच मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो एक शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. कारण परमरहस्य हा जो ग्रंथ आहे, कपिलाधार हे पुण्यपावन क्षेत्र आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर या क्षेत्रामध्ये कपिलधार हे स्थळ आहे आणि या ठिकाणी श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे. आणि या दरी खोऱ्यात वसलेल्या या मंदिरामध्ये मन्मथ स्वामींनी परमरहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, जो प्राकृत भाषेमध्ये आहे आणि तो मी आपल्या सोप्या भाषेमध्ये भाषांतरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न म्हणजेच माझी ईश्वरचरणी माझ्याकडून सेवा समर्पित आहे. आणि ज्या वेळेला मी हा म्हणजे ग्रंथ भाषांतरित करायला सुरुवात केली, त्यावेळेस मला असा अनुभव आला की ही मूळची प्राकृत भाषा आहे जी मन्मथ स्वामींनी लिहिलेली आहे. आणि ती जर मला ती ज्याप्रमाणे मी मागच्या 2 वर्ष आधीच्या श्रावण महिन्यामध्ये विचारमौक्तिके म्हणून आपण महिनाभर सदर चालवलेलं होतं आणि त्यामध्ये माझे वडील वेदमूर्ती गंगाधर शास्त्री गजभार हे मला एक आपल्या धार्मिकतेवर विचार लिहून पाठवत होते आणि ते मी आपल्यापुढे प्रत्यक्ष येऊन सादर करत होते. आणि मागच्या वर्षापूर्वी आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं श्रवण केलेलं होतं. ते अध्याय मी सोप्या भाषेमध्ये आपल्याला ऐकवत होते. या वेळेला मात्र मी स्वतः परमरहस्य ग्रंथ जो हा ग्रंथ आहे तो भाषांतरित करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तो ग्रंथ सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोचावा. कारण मला असं वाटलं की आपण जर जसा ग्रंथ आहे तशा ओवीबद्धमध्ये जर वाचन करत राहिलो तर ते ऐकताना एक असं पोथी वाचल्यासारखं वाटेल आणि ते मला ज्यांच्यापर्यंत खरं तर पोचवायचं आहे त्यांच्यापर्यंत पोचेल का नाही असं मला वाटलं. कारण मला ज्या वेळेला हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली तेव्हा परमरहस्य म्हणजे जी परमशक्ती आहे, जी पूर्ण विश्वामध्ये सामावलेली आहे, त्या शक्तीचं रहस्य म्हणजे गूढ हे ह्या ग्रंथामध्ये आहे. आणि हे खरं तर तरुणाईला खूप प्रेरित करणारे विचार आहेत. कारण हा ग्रंथ फक्त शिवभक्तीकडे धार्मिक दृष्टीने नेणारा आहेच, परंतु त्याबरोबर एक आपण जर जन्माला आलेलो आहोत तर आपण जन्माला आल्यावर आपल्याला हा 84 लक्ष योनी भ्रमण केल्यानंतर नरदेह प्राप्त होतो. तर जीवनामध्ये जो आपल्या आत्मा आलेला आहे त्याला घेऊन आपण हा आपला देहप्रवास जीवन प्रवास कंठत असतो. परंतु तो चांगल्या मार्गाने जायचं की खाचखळग्यांच्या मार्गाने जायचं हे आपण ठरवायचं असतं. आणि आपण ठरवायचं म्हणजे आपले कर्म ते ठरवत असतात. म्हणजे ज्याप्रमाणे एखादं जर चित्र आपल्याला काढायचं असेल तर ते जेवढं मन लावून ते आपलं चित्र काढणं हे आपलं कर्म आहे असं समजून मन लावून सगळ्या गोष्टींचा सूक्ष्म विचार करून अगदी रंगसंगती घडवून त्यासाठी तन मन धन सगळं अर्पण करून एकाग्र चित्तानं आपण जर ते चित्र काढलं तर ते चित्र खरोखरच सुंदर होतं. त्या चित्राला कौतुक प्राप्त होतं, त्या चित्राला बक्षिसं मिळू शकतात किंवा ते चित्र एकदम चांगलं झालं आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु असंच जर वरवर
काढायचं म्हणून जर आपण काढत गेलं तर त्याला तेवढा अर्थ प्राप्त होत नाही. तसंच हे आपलं जगणं आहे. जगायचं म्हणून आला दिवस कंठणे, कर्म आहे म्हणून करून टाकणे, अशा प्रकारे जर आपण करत राहिलो तर आपल्याला अनुभव तसेच मिळतात. परंतु त्याला जर ज्ञानाची जोड दिली, चांगल्या विचारांची जोड दिली आणि एका चांगल्या सन्मार्गानं आपण जर जीवन प्रवास कंठत राहिलो तर नक्कीच यश आपल्या हातात असतं. आणि हे सगळं ना इतकं सुंदर रीतीनं मनमथ स्वामींनी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि मला मनापासून वाटतं की प्रत्येक व्यक्तीनं हा ग्रंथ वाचावा, ऐकावा. आता मी सांगते आहे तर ऐकावा, आणि तरुणाईनं तर खूप ऐकावा. घराघरातल्या मुलांना हे विचार ऐकायला लावावेत, कारण यामध्ये आता हा श्रावण मास आहे त्यामुळं शिवभक्ती महिमा आहे. त्यामुळं गुरु लिंग जंगम हे जे 3 विभूती आहेत त्यांचं महात्म्य सांगितलेलं आहे. परंतु असंही म्हटलं जातं की जो ईश्वर आहे तो निराकार आहे, त्याला लोकांनी लिंगाकार हे रूप दिलेलं आहे. परंतु लिंग जेव्हा आहे तो लिंगाकारामध्ये आहे, पण त्या लिंगाकाराला आपण जर नैवेद्य दिलं, जर काही अर्पण केलं तर तो स्वीकारणं म्हणजे त्याच्यापर्यंत तो भाव पोचतो. परंतु त्याला मूर्त रूप येण्यासाठी गुरु आहे, आणि जिथं गुरु आहेत तिथं त्या गुरूंची सेवा करणारा एक घटक पाहिजे, म्हणजे त्याच रूपातला, म्हणून जंगम आहे. असं एक गुरुलिंग जंगम ही त्रिमूर्ती म्हणजे शिवाचंच रूप आहे असं शिवानं सांगितलेलं आहे. म्हणजे गुरुला किती महत्त्व आहे, म्हणजे कुठल्याही क्षेत्रातलं गुरु पद हे खूप श्रेष्ठ आहे. हे गुरु म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जिथं आपली निष्ठा एकाग्र होऊ शकते, जिथं आपलं मन एकाग्र होऊ शकतं, जिथं आपले विचार एकाग्र होऊ शकतात, जिथं आपलं चित्त एकाग्र होऊ शकतं. तर हे सगळं जेव्हा आपण सामावतो, म्हणजे बाह्य गोष्टींमध्ये न रमता आंतरिक आत्म्यातून आपण जेव्हा एकाग्र होतो, तेव्हा आपलं खरं जीवन प्रवास यशोगिरीच्या शिखराकडं चाललेलं असतं. असं एक खूप सुंदर जगण्याचं एक परम रहस्य, परम गूढ असं ह्या ग्रंथामध्ये मनमथ स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि इतकं खरंच मला सांगायला आवडेल की इतकं रसाळ, मधाळ आणि खूप जीवन इतकं गोड, अवीट गोडी जीवनाची वाढवणारं असं हे रहस्य आहे. त्यामुळं घराघरातल्या प्रत्येकाने हे ऐकावं आणि मुलांना तर नक्कीच ऐकायला द्यावं. हीच आपली आजची श्रवणभक्ती आपण म्हणू शकतो. आणि या श्रावण मासामध्ये माझी ही एक पूजा आहे, ही सेवाभाव वृत्ती आहे. खरोखरच खूप तज्ज्ञ मंडळी आहेत, खूप विद्वान लोक आहेत, खूप गुरुवर्य आहेत, पंचपीठाधीश आहेत, जगद्गुरू आहेत, महास्वामीजी आहेत, सगळे खूप मोठे मोठे असताना माझा हा एक खारीच्या वाट्यानं सेवा देण्याचा प्रयत्न आणि एक शिवधनुष्य उचलण्याचा हा एक प्रयत्न आपल्यासाठी मी उद्यापासून सादर करणार आहे श्रवणभक्तीने. आणि मी ती कथा म्हणजे त्यातल्या गोष्टी म्हणजे हे खरं तर शिवगौरी संवाद आहे. पार्वती शंकराला प्रश्न विचारते आणि शंकर त्याचं उत्तर देतो. खरोखरच ऐकताना आपल्याला ही अनुभूती येईल की पार्वतीचे प्रश्न ऐकल्यानंतर आपल्याला कठीण वाटतात, परंतु जेव्हा शंकर शिवजी त्यांचं उत्तर निरसन करतात, प्रश्नाचं उत्तर देतात, तेव्हा ते आपल्याला खूप आत्मसात, आत्मकेंद्री करायला लावतात. तर हा सगळा एक अवीट गोडीचा अनुभव भक्तिमय वातावरणामध्ये श्रवण करण्यासाठी उद्यापासून बार्शी संचार चॅनलवर नक्की या. आणि बार्शी संचार चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनवर सूचना देतील आणि आपल्याला ते लगेच बघता येतील. तर मग सगळ्या शिवभक्तांना पुनश्च एकदा माझा मनापासून नमस्कार. आणि ही सेवा आपण उद्यापासून सुरू करत आहोत. श्री संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराज की जय. धन्यवाद.